तुम्हाला टाचेचं दुखणं असेल म्हणजे हील पेन असेल तर त्यामागे दोन प्रमुख कारण असतात. त्यात पहिलं जे आहे ते म्हणजे प्लॅन्टर फसायटिस. त्यामध्ये काय होतं, तुम्हाला पायाला कुठल्याही प्रकारची इंजुरी किंवा दुखापत झाली असेल, तुम्ही हाय हील्स वापरत असेल, त्यानंतर सडनली तुमचं वजन वाढलं असेल तर बॉडीचं वेट जे आहे ते पायांवर पडतं आणि त्याच्यामुळे टाचेचं दुखणं चालू होतं. आणि हे दुखणं कसं असतं, सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा टाच दुखायला लागतो आणि त्यानंतर तुम्ही खूप वेळ बसला असाल आणि सडनली चालायला सुरुवात करता तेव्हा सुद्धा पहिली जी 2-3 पावलं असतात त्यामध्ये खूप पेन होतं. आणि हे जे सिम्पटम्स आहेत ते प्लॅन्टर फसायटिस या आजाराचे आहेत. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे कॅल्किनियल स्पर म्हणजे हाड वाढणं. सो कॅल्शियम जे आहे ते बोन्स मध्ये अब्झॉर्ब न होता ते हाडांच्या बाहेरच राहून जातं, ज्याला कॅल्किनियल स्पर असं म्हणतात. तो हे युजली होतं व्हिटॅमिन D3 आणि K2च्या कमतरतेने. तुम्हाला सुद्धा जर हील पेनचा त्रास असेल तर तुम्ही त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता, कारण होमिओपॅथिक मेडिसिन्स जे आहेत त्यामुळे पेन इन्फ्लेमेशन कमी होतं आणि प्लॅन्टर फसायटिसचा त्रासही कमी होतो. आणि त्यासोबत तुम्ही व्हिटॅमिन D3 आणि K2चे सप्लिमेंट्सही घेऊ शकता, जेणेकरून पेन तुमचं जे आहे ते कम्प्लिटली बरं होईल, कुठलेही पेन किलर्स न घेता.